आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। वनमंत्री गणेश नाईकांनी मतदान त्यांना केंद्र सापडत नाहीये। गणेश नाईकांना मतदान केंद्र सापडत नसल्याने गोंधळ निर्माण झालाय। मतदान केंद्र शोधण्यासाठी नाईकांनी धावाधाव सुरू केली आहे। निवडणूक आयोगाचं नियोजन नाहीये असं सुद्धा नाईकांनी संताप व्यक्त केलाय। गणेश नाईकांना मतदान केंद्र सापडत नाहीये, त्यामुळे निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारावरती त्यांनी संताप व्यक्त केलाय। मतदान केंद्र शोधण्यासाठी सध्या नाईकांची धावाधाव सुरू केलेली आहे आणि ही धावाधाव केल्यानंतर अखेर त्यांना मतदान केंद्र सापडले आणि त्यांनी त्यांचा मतदानाचा हक्क सुद्धा बजावलेला आहे। सर्वसाधारणपणे नवी मुंबई महापालिका शाळा क्रमांक 94 मध्ये आम्ही मतदान करायचो, पण या वेळेला सेंट मेरी शाळेमध्ये आमचं मतदान केंद्र सांगितलं। तिथं पहिल्यांदा गेलो, तिथे रूम नंबर 9च नाहीये। इथं आल्यानंतर तिथे रूम नंबर 9 आहे म्हणजे केंद्र क्रमांक, परंतु त्या यादीमध्ये आमचं नाव नाहीये। आता सेंट मेरी मध्ये आम्ही चाललोय, शोधतोय मतदान करायचं की नाही। तिथे इलेक्शन कमिशनरनी माझंच नाव, तिथला मी आमदार, तिथला राज्याचा मंत्री, तर आमच्याच बाबतीत अशी हालत असेल तर अन्य सर्वसाधारण मतदाराबाबत काय स्थिती असू शकेल याचा अंदाज तुम्हीच घ्या।